आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। अरे देवा, यात तर काहीच नाहीये। मी उगाच संशय घेतला। मला वाटलं होतं चोरी करणं हा तुझा आवडता छंद आहे, पण आत्ता कळतंय हे तर तुझं प्रोफेशन आहे। किती स्मूथली चोरलीस ना पर्स। हे बघ, शट अप। आता तुझ्याकडे बोलण्यासाठी काहीच राहिलं नाही। पर्स चोरताना मी माझ्या डोळ्यांनी पाहिलंय तुला। तू गप्प बसशील का? इथे काय चाललंय ना तुला काहीच माहित नाही। आणि बाजूला हो, माझ्याकडे आधीच कमी वेळ आहे। माझ्या डोळ्यांसमोरून मी एका चोराला मोकाट जाऊ देऊ शकत नाही, अजिबात नाही। सोड मला। रेड हँड पकडले तुला मी। आतापर्यंत दरवेळेस सुटलीस तू, पण आता नाही। भर लग्नात चोरी करतेस, परवा तिथे गरिबी आणि स्वाभिमान वगैरे भाषण दिलं सगळ्यांसमोर। आता काय झालं? मला सुरुवातीपासूनच तुझे इंटेन्शन्स बरोबर वाटत नाहीये। चल पावरटा, तुला काही माहित नाहीये। मला सगळं माहितीये, मला सगळं कळतं। सोड, माझा हात दुखतोय। नाटक करू नकोस। हे बघ, तुला वाटतंय ना तसं काहीच नाही। मला काही वाटत नाहीये। मला जे दिसतंय त्यावरून मला सगळं कळतंय। चल। एक्सक्यूज मी सर। सर, त्या दोन बायका तिथे बसल्यात, त्यांना बोलवा लवकर। अगं बाई, माझी पर्स। काय झालं सुनीता ताई? अहो, माझी पर्स दिसत नाही हो। अहो, इथेच होती, कुठे गेली? अहो, सगळं होतं त्यात, कुठे शोधू मी आता तिला? मुलीने तर चोरली नाही ना? अरे देवा, मगाशी होती ती इथेच। कुठे शोधायचं आता तिला? मॅडम, तुम्हाला तिथे बोलवलं। तुला कळतंय का तू काय करतोयस ते? माझ्या बहिणीचं लग्न आहे आणि मला तमाशा नकोय, म्हणून त्या बायकांना मी इथे बोलवतो, नाही तर सगळ्या जगासमोर तुझा खरा चेहरा आणला असता। गेले काही दिवस इतकं छळलेस ना मला तू। दरवेळी पैसे उकळलेस, मला ब्लॅकमेल केलेस। एवढंच येतं तुला, युजलेस। त्या बायका येतात, त्यांना त्यांची पर्स देऊन टाक, आणि जर नाटकं केलीस ना, सगळ्या जगासमोर तुझा खरा चेहरा आणीन मी। ही बघ माझी पर्स।